Welcome all. I am Mayur Jagdale and we are going through our subject electrical and electronic measurements, from which we have started topic number 3, that is measurement of electric power. So what we will learn today? आज आपण काय शिकणार आहोत बघा. फेज सिक्वेन्स इंडिकेटर. फेज सिक्वेन्स इंडिकेटर म्हणजे काय असते ते बघणार आहोत. त्यानंतर व्हॉट इज फोर क्वांटिटी मीटर. फोर क्वांटिटी मीटर म्हणजे काय आणि त्याचा उपयोग काय. ठीक आहे. So first we will see the phase sequence indicators. नावाचं आहे बघा फेज सिक्वेन्स. जो तुमचा फेजचा सिक्वेन्स आहे तुम्हाला माहित असेल. सिंगल फेज साठी आपला काय फेज न्यूट्रल आहे, पण थ्री फेज साठी काय आर वाय बी यांचा सिक्वेन्स दर्शवण्यासाठी काही इंडिकेटर्स असतात ते आपण बघणार. सिक्वेन्स म्हणजे काय, आर पहिला असेल, वाय दुसरा असेल, बी तिसरा असेल, हा सिक्वेन्स म्हणतो. ठीक आहे. सो इथे तुमची रोटेटिंग टाइप फेज सिक्वेन्स इंडिकेटर टाकलेला आहे. कुठला हा रोटेटिंग टाइप फेज सिक्वेन्स इंडिकेटर. त्यामध्ये काय बघा, पायवोटेड मेटल डिस्क हा तुमचा रोटेटिंग पार्ट आहे. त्यानंतर येतो वाइंडिंग्स आहेत. ही वाय वाइंडिंग आहे, ही आर आहे. ठीक आहे. त्यानंतर ही ब्लू आहे, बी फेज वाइंडिंग किंवा वाय फेज वाइंडिंग असं पण तुम्ही म्हणू शकता. हे आउटर केस आहे, आउटर बॉडी आहे आणि तुमचे टर्मिनल्स आहे. ओके. देर आर टू टाइप्स ऑफ फेज सिक्वेन्स इंडिकेटर्स. दोन प्रकारचे तुमचे फेज सिक्वेन्स इंडिकेटर्स असतात. एक आहे रोटेटिंग टाइप आणि दुसरा आहे स्टॅटिक टाइप. ओके. रोटेटिंग म्हणजे काय, सपोज ते फिरतंय ना, रोटेटिंग मध्ये आपण म्हणते सॉरी रोटर त्यामध्ये रोटेटिंग असते त्यामुळे आपण काय म्हणतो रोटेटिंग. स्टॅटिक म्हणजे काय, स्टेशनरी पार्ट्स असतात, कुठलाही पार्ट त्यामध्ये मूव्ह होत नाही, त्याला आपण म्हणतो स्टॅटिक. रोटेटिंग टाइप फेज सिक्वेन्स इंडिकेटर म्हणजे काय बघा. द रोटेटिंग फेज सिक्वेन्स इंडिकेटर इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन टाइप डिव्हाइस. हा काय तुमचा एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन टाइप डिव्हाइस आहे अँड वर्क ऑन अ प्रिन्सिपल ऑफ थ्री फेज इंडक्शन मोटर. जी काय आपली थ्री फेज इंडक्शन मोटर आहे त्याच्या वर्किंग प्रिन्सिपल वरती हा तुमचा इंडिकेटर वर्क होतो. ठीक आहे. दिस डिव्हाइस रोटेट इन अ डायरेक्शन ऑफ arrow when correct phase sequence that is RYB is connected to it. काय सांगले बघा, दिस डिव्हाइस रोटेट्स इन अ डायरेक्शन ऑफ एरो. एरो दाखवला ना, म्हणजे कसं असणार आहे आर वाय बी ह्या डायरेक्शन बघा जावं. आर वाय बी पहिला काय असणार आहे आर मग वाय मग बी. रोटेशन ऑफ डायरेक्शन तुमचा डिपेंड असणार आहे. तर इथं सांगितले इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचं टाइप असतो किंवा त्या प्रिन्सिपल वरती वर्क होते. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय तुम्हाला माहित असेल. What is principle of electromagnetic induction? The current carrying conductor placed in a magnetic field it experience a force. तर तुम्ही का दोन मॅग्नेटच्या मध्ये काय केला, एक करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस केला तर त्या गावावरती काय होतो, फोर्स लागून तो कंडक्टर मूव्ह व्हायला चालू होतो. ठीक आहे. फेज सिक्वेन्स समजून घ्या. जसं तुमचा एरो असेल तसं तुम्ही फेज सिक्वेन्स ठरवणार. पहिला आर असणार, वाय असणार, मग बी असणार. सपोज एरो असा असता तर फर्स्ट बी देन वाय देन आर. ठीक आहे. याला काय म्हणतो आपण रोटेटिंग टाइप इंडिकेटर्स. नाउ we will see the static types. Okay, see the diagrams. The static phase sequence indicator consists of two lamps and one indicator, sorry one inductor. स्टॅटिक फेज सिक्वेन्स मध्ये काय बघा, आर फेजला मी काय केलं एक लॅम्प कनेक्ट केला आहे, हा तुमचा लॅम्प 1 आहे. त्यानंतर वाय फेजला एक मी लॅम्प कनेक्ट केला आहे, हा लॅम्प 2 आहे. आणि बी फेजला मी काय केलं एक इंडक्टर जोडलेला आहे, हा काय तुमचा इंडक्टर आहे. ठीक आहे. त्यामध्ये काय बघा, if the lamp 1 is dim and the lamp 2 glows brightly then the phase sequence of supply is RYB. means what, सपोज तुम्ही काय केला आता सप्लाय दिलाय ह्याला RYB ला सप्लाय दिलाय. त्यानंतर काय काय होतंय, हा तुमचा लॅम्प 1 आहे
तो पहिला काय वाला आहे, डिम लागला. ठीक आहे. आणि लॅम्प 2 काय वाला आहे, फुल्ली ग्लो वाला. लॅम्प 2 काय होते, फुल्ली ग्लो होते, म्हणजे ब्राईटली ग्लो होते. त्यावेळेस फेज सिक्वेन्स काय असणार आहे, हा डिम होते म्हटल्यावर पहिला आर असणार आहे. हे लक्षात ठेवा, पहिला जो डिम असेल ती फेज पहिला कन्सिडर करा. हा डिम लागतोय ना, त्यामुळे हा आर असेल. त्यानंतर काय असणार आहे, व्हाय, का हा ब्राईटली ग्लो होणार. आणि त्यानंतर तुमचा असेल बी. ठीक आहे, सिंपल टेक्निक आहे. त्यानंतर if the lamp 1 glows brightly and lamp 2 is dim, then device is reverse phase sequence. तर यामध्ये काय सांगितले बघा, जर तुमचा लॅम्प 1 जो आहे तो काय आपला ब्राईटली ग्लो झाला. लॅम्प 1 म्हणजे कुठला असणार तुमचा, हा लॅम्प 1 आहे. हा काय झाला आता, ब्राईटली ग्लो झाला. लॅम्प 1 काय झाला तुमचा, ब्राईटली ग्लो झाला. आणि लॅम्प 2 काय तुमचा डिम आहे. लॅम्प तुमचा काय टू डिम आहे. तर यावेळेला काय झालं, तुमचा फेज सिक्वेन्स रिव्हर्स झाला. म्हणजे काय, वाय पहिला आला आणि आर सेकंड आला, बी तुमचा लास्टला असेल. थोडक्यात काय तुमचं फेज रिव्हर्सल झालं. या ठिकाणी फेज काय झालं, रिव्हर्सल झालं. मग तुम्ही काय करू शकता, हे इंटरचेंज करू शकता. काही फेज रिव्हर्सल वगैरे काय तुम्हाला आहे पुढं, पण लक्षात ठेवा, जर तुम्हाला मोटरची जी काही फिरण्याची दिशा आहे ती जर तुम्हाला क्लॉकवाईज हवी असेल आणि मोटर तुमची अँटी क्लॉकवाईज फिरत असेल, तर त्यावेळेला काय म्हणतो आपण, फेज सिक्वेन्स रिव्हर्स झाला. म्हणजेच काय, फर्स्ट वाय कनेक्ट आहे, देन आर कनेक्ट आहे. अशा वेळेला काय करा, कनेक्शन रिव्हर्स करा. वाय काय करा, वायचं कनेक्शन आरला द्या, आरचं कनेक्शन वायला द्या. हे फेज सिक्वेन्स आहे. ठीक आहे, हे तुम्हाला आता नाही आहे, फक्त लक्षात ठेवा. फक्त यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा, जो पहिला डिम ग्लो होईल तो 1 नंबर, जो ब्राईट ग्लो होईल तो 2 नंबर. पहिला आर वाय बी असं ते ठरवतो आपण. ठीक आहे. आता ही दुसरी डायग्राम आहे, सेम कन्सेप्ट आहे, फक्त या ठिकाणी आपण कॅपॅसिटर वापरला आणि निऑन लॅम्प वापरला. The neon lamp along with resistance and the capacitor is also used in phase sequence. स्टार्टिंग मध्ये तुम्ही हे पण वापरू शकता पद्धत. ही पहिली झाली, ही दुसरी पद्धत. आता यामध्ये काय केलंय आपण, रेजिस्टर बरोबर एक निऑन लॅम्प कनेक्ट केलोय. ह्या रेजिस्टर बरोबर आपण एक निऑन लॅम्प कनेक्ट केलाय. आणि हा तुमचा तिसऱ्या बी फेजला कॅपॅसिटर जोडला. तर यामध्ये काय होते बघा, if the phase sequence of the supply is RYB, the lamp A will glow and lamp B will not glow. तर तुमचा फेज सिक्वेन्स कसा असेल, RYB असेल, तर हा लॅम्प काय होणार, ग्लो होणार. हा लॅम्प ग्लो होणार नाही. त्यावेळेला सिक्वेन्स कसा असणार तुमचा, RYB. सपोज हा ग्लो झाला तर सिक्वेन्स कसा होईल मग, YRB. त्यावेळेला काय लागणार, तुमचं फेज रिव्हर्सल झालंय ते इंटरचेंज करून घ्यावं लागेल. ठीक आहे, सिंपल कन्सेप्ट आहे फेज इंडिकेटरची, डिफिकल्ट असं काही नाही आहे. फॉर द रिव्हर्स फेज सिक्वेन्स द लॅम्प ए विल नॉट ग्लो अँड बी विल ग्लो. जसं मी तुम्हाला आता सांगितलं, रिव्हर्सला काय होणार आहे, एक तुमचा ग्लो होणार नाही, बी ग्लो होईल. फक्त बेसिक लक्षात ठेवा यातलं फेज सिक्वेन्स इंडिकेटर मधलं. जर पहिली पद्धत वापरला तर इंडक्टर असणार आहे बी ला. तर इंडक्टर असेल तर लॅम्प नंबर 1 डिम ग्लो व्हायला पाहिजे आणि लॅम्प नंबर 2 तुमचा ब्राईटली ग्लो व्हायला पाहिजे. तर तुमचा सिक्वेन्स काय असणार आहे, RYB. सेम जर तुम्ही कॅपॅसिटर वापरला निऑन लॅम्प यूज करून, निऑन लॅम्प आणि रेजिस्टर, तर लॅम्प 1 तुमचा काय झाला पाहिजे, ग्लो झाला पाहिजे. आणि लॅम्प 2 काय झाला पाहिजे, ग्लो नाही झाला पाहिजे. त्यावेळेला सिक्वेन्स काय असणार तुमचा, RYB. ठीक आहे. समजा तुमचा लॅम्प 1 जर ग्लो झाला नाही आणि बी जर ग्लो झाला, तर समजा सिक्वेन्स चेंज झाला, रिव्हर्स झाला, तो तुम्ही व्यवस्थित करून घ्यावा लागणार तुम्हाला. ठीक आहे, हे होतं तुमचं फेज सिक्वेन्स इंडिकेटर्स. सिंपल आहे. नाउ विल सी द 4 कॉन्टॅक्ट मीटर. 4 कॉन्टॅक्ट मीटर काय बघा, या ठिकाणी 4 कॉन्टॅक्टचे काय डायग्राम आहे. एसी सप्लाय आहे, या ठिकाणी कनेक्टर्स आहेत, रेजिस्टर कनेक्ट केला आहे तुमच्या सिरीज मध्ये, इथं व्होल्टेज प्लेट आहे. ठीक आहे, या ठिकाणी तुमची लोड आहे. याला आपण काय म्हणतोय, 4 कॉन्टॅक्ट मीटर और इलेक्ट्रोस्टॅटिक वॅट मीटर.
आणि ही जी दुसरी डायग्राम आहे ती प्रोफेसर माइल्स वॉकर याने काय केलं, अपग्रेड केल्या. इलेक्ट्रोस्टॅटिक 4 कोऑर्डिनेट वॅटमीटर असं त्याला आपण नाव देतो. त्यामध्ये काय केले, फक्त त्याने एक रेजिस्टर पोटेन्शियल डिवायडर आपण त्याला म्हणतो हे ते ऍड केलं. तो पोटेन्शियल डिवायडर काय केलं, तुमचे वेगवेगळे रेजिस्टर्स सिलेक्ट करेल. सेम तुमचा एक वरती रेजिस्टर त्यानं ऍड केला. त्यामध्ये काय बघा, इट इज जनरली युज्ड इन स्मॉल पॉवर मेजरमेंट ॲट हाय व्होल्टेज अँड विथ लो पॉवर फॅक्टर. 4 क्वाड्रंट मीटर जे आहे ते आपण कुठे यूज करणार, जिथे तुम्हाला स्मॉल पॉवर मेजरमेंट करायची आहे, छोटीशी पॉवर मेजर करायची आहे पण हाय व्होल्टेज आहे आणि लो पॉवर फॅक्टर आहे. हे पॉइंट लक्षात ठेवा. ज्या ठिकाणी तुमचं स्मॉल पॉवर असेल पण व्होल्टेज जास्त असेल, ठीक आहे, आणि तुमचं पॉवर फॅक्टर पण कमी असेल, तिथं पॉवर टर्म आहे ती कमी पाहिजे. पॉवर कमी पाहिजे आणि पॉवर फॅक्टर पण कमी पाहिजे, पण व्होल्टेज काय असला पाहिजे जास्त. त्या ठिकाणी तुम्ही काय करणार, हे मीटर्स वापरणार. ह्याचा ते काय दिलाय, तुमचा इन्स्ट्रुमेंटल व्ह्यू दिलाय 2 ठिकाणी. ह्या 1/4 क्वाड्रेंट मर्ज प्राइस एमडी हे रोटेटिंग बॉल आहेत, ठीक आहे. 4 क्वाड्रेंट असतात, जे आपले 4 क्वाड्रेंट आहेत, 1 2 3 4. त्या टाईपचा हा काय तुमचा मीटर आहे. 4 क्वाड्रेंट मध्ये तुम्हाला तो रिडिंग देणार. It is also used for dielectric loss measurement in long cables with AC voltages. जे तुमचे AC व्होल्टेजचे केबल्स असतात, AC केबल्स आपण म्हणतोय, लॉंग केबल्स असतात, त्या ठिकाणी तुमचा डायलेक्ट्रिक लॉस जो होणार आहे तो मेजर करण्यासाठी, डायलेक्ट्रिक लॉस मेजर करण्यासाठी आपण काय वापरतो, 4 क्वाड्रंट मीटर हे वापरत असतो, ठीक आहे. Instantaneous torque in this instrument is directly proportional to sum of voltage drop at the load and drop in the series resistance R. ठीक आहे, तुमचं instantaneous torque आहे, जे रीडिंग तुम्हाला मिळणार आहे ते कशावरती डिपेंडंट आहे, डायरेक्ट प्रोपोर्शनल टू द सम ऑफ व्होल्टेज ड्रॉप, जो काय व्होल्टेज ड्रॉप होणार आहे V1 V2 अँड जो काय तुमचा सिरीज रेजिस्टन्स आहे, हा जो काय सिरीज रेजिस्टन्स आहे, ह्या दोन्हीच्या प्रोपोर्शनल काय असतो तुमचा सम, म्हणजे दोघांचं जर आपण ऍडिशन केलं तर त्या काय होणार, इज इक्वल टू तुमचं काय असणार आहे, इन्स्टंटेनियस टॉर्क असणार आहे, ठीक आहे. आपण काय बघितलं तर फेज सिक्वेन्स मीटर आणि 4 क्वाड्रंट मीटर. सिंपल आहे, कन्सेप्च्युअल पार्ट आहे, फक्त कन्सेप्ट काय फक्त समजावून घ्या, ठीक आहे. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. थँक्यू.